नमस्कार सगळ्या मंडळींना. अ, अ, 10व्या स्थापने दिवसाचं गर्जे मराठी संस्थापक गणू सर आणि इतर मान्यवरांना सगळ्यांना माझा नमस्कार. मनोज कुलकर्णी यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आपले शंघाई, हाँगकाँग आणि सिंगापूरबद्दल. तर मी याच्यामध्ये फक्त 2 पॉईंट ऍड करू शकतो की मी स्वतःहून आणि माझे काही सहकारी प्रद्युम्न इंगळे, अमित वाईकर, मनोज कुलकर्णी हे आम्ही स्थापनेच्या म्हणजे मुहूर्तमेढ ज्यावेळेस ठेवली होती गर्जे मराठीची त्या दिवसापासूनचे संस्थापक आणि एक विटनेस म्हणून आम्ही त्या कार्यक्रम पाहिला. आणि त्यावेळेस असं इमॅजिन केलं नव्हतं की गर्जे मराठी एवढं मोठं आणि जग विस्तारेल, कारण की त्यावेळेस अशी परिस्थिती होती की एखादं प्रोफाईल जर द्यायची आहे तरी लोक विचारायची कशाला द्यायची, काय द्यायची. आणि आज जर बघितलं तर साधारण 10,000 लोक सभासद झालेले आहेत आणि आज 10वा स्थापना दिवस आपण सेलिब्रेट करतोय. त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा. माझं बेसिकली चीनमध्ये राहण्यामध्ये वास्तव्य असं आहे की महाराष्ट्रातले जे उद्योजक आहेत ते बऱ्याच अर्थी मला कनेक्ट होतात, त्या चीनबद्दल माहिती असते ती मी पुरवायची व्यवस्था पण करतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधली माहिती आज पुरवली जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी येतात ते सुद्धा आजकाल बरेच कनेक्ट करतात आणि हे एकमेव कारण की गर्जे मराठी थ्रू हे कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. आणि गाणू साहेब पण ज्यावेळेस पण चायना हा विषय येतो त्यावेळेस ते माझ्याकडे डायव्हर्ट करतात. मध्ये नेत्रे साहेब पण ते पण आले होते आणि बरेचसे विषय. तर मी ह्या प्लॅटफॉर्म मार्फत सांगतो, जगभरात कोणी काय असेल तर माझा कॉन्टॅक्ट घ्या. काही गरज असेल तुम्हाला चीन किंवा याच्याबद्दली माहिती किंवा काही मदत हवी असेल तर मला कनेक्ट करा. आणि पुढील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. सगळे मिळून आपण असंच कार्य करत करत राहू. धन्यवाद.